राम राम मंडळी, जय खानदेश. आज आपण बनवणार आहोत गुळी तेलना शिरा. गुळी तेलना शिरासाठी फक्त 4 वस्तू का लागतील. 1 वाटी गहून पीठ, 1 वाटी गूळ, तेल आणि पाणी. बस आपला शिरा तयार होईल असितला मा. चला मग आता म्हणे आता 1.5 वाटी पाणी लिहिलेले आणि त्यानं जो आपला 1 वाटी गूळ आहे तो टाकलेस मी आते. म्हणतो गुळी टाकलेले नाही ना, चांगलं पाणी बनवलेले एकदम खळखळ पाणी उकडू देवानं. 1.5 पट पाणी लिहिले म्हणे. 1 वाटी गूळ आहे ना तर 1.5 पट पाणी लेवानं. आता आपलं पाणी चांगलं उकळी जायले. त्यांना जमण्यासाठी 4 चमचा तेल टाकलेले. त्यांना आपण ह्याची गव्हाणी कणिक आहे आपली तिले आपण चांगली भुजी लेवावेत. जोपर्यंत तपकिरी कलर येस तोपर्यंत आपले भुजत राहणं आहे, नाही तर ते खाली लटकी जास. आपल्या खाली अजिबात लटकू देवा नाही आहे. कंटिन्यू आपल्या याले भुजत राहणं आहे. सहसा उशिरा कवा बनत माहिती तुमले. खेडेगावच म्हणा पहिले काही इथलं दूध तूप काही राही नाही. आता तरी रास मला तरी वाटतं असं 5-10 वर्ष पहिली गोठवी नाही तर जास्त बी होऊ शकस. ज्या मध्यमवर्गीय लोक आहेत, शेतकरी लोक आहेत आपल्यासारखा, ज्या इथलं दूध तूप नाही लिहू शकतस त्यासना घरमा शिरा बाई 3 बाईसाठी बनायत. गरम गरम गिरमी फुलभरी संदेत. गिरमी तर आता लोक समजावं बी नाही. आता आपण काय ताटली डिश म्हणतस. आणि आता आठवण उनी म्हणून सांगाणू पहिले काही बाई 3 बाईनी खाटाशी काही उजाय राहे किंवा मोक्यानं राहे तरी काही खाट टाकेल नाही राहे किंवा कॉट नाही राहे. पहिले बाई 3 बाईचे खाटकाटे राहे. जी काही खोली राहे जटे अंधार राहे जटे गोदड्या किंवा सामान ठेवता आपण तटे पहिले तिसनी खाट राहे. आणि त्यांना ताटली भरी सन गिरमी बस शिरा गरम गरम मस्त त्या खायत. आणि ते काही असं काही पहिले चमचे काही नाही खायत. मस्त फक्त बोट गईच चाटी खावानं आणि तटेच लगेच झोपी लेवानं. असं गरम गरम तर त्या बाया मस्त गोऱ्या पान दिकेत. आता आपलं चांगल्यापैकी भुजाय जायले. आपण आता गुडनं पाणी टाकीसन थोडं पाणी टाकीसन आपण त्याला हलवत राहूत. थोडंच टाकत राहावं नाही आपल्या आणि कंटिन्यू हलवत राहावं नाही. थोडं पाणी टाकायचं कसं गठवाया वगैरे जास्त काही होतीच नाहीत. आणि जर बारीक गठवाया बी होत राही ना तर काही टेन्शन लेवा नाही. त्यानंतर जर शिजस ना तर त्या गठवाया मुडी जातीस. पण आपलं थोडं पाणी टाकतच शिजत राहणं आहे. असं थोडं पाणी मग शिजावं ना तेल चांगलं. आता मग थोडंसं अजून पाणी उरलं होतं मी ते बी टाकलेस आणि शिराले आपलं चांगलं कलचावत राहावं नाही. पाणी चांगलं राहणं ना असं लसलसात शिरा रास. आता जो बाई 3 पैसणार आहे तो थोडासा यांपेक्षा 5 रास. पण आपले तसं काही बनवणार नाही आहे. आपण मस्त नागलीन पापडसोबत खावावेत. आता ज्या काही बारीक गठवा आहेत नाही मग राहील त्या येत नाही ना वर शिजत पूर्णपणे येत ना मिठी जातीस गॅसवर शिजामा. आपलं चांगलं कलचावत राहावं नाही. खाली आपल्या अजिबात लटकू देवा नाही. इथलं साधा आणि सोपा शिरा आहे ना हो. आणि खावाले बी इथला मजा नाही ना. मी तर रवाना शिरा डायरेक्ट टाळसच खावा ना. मला शिरा आवडस. गुळी तेलना शिरा आणि पापड नागलीना शिराले आपलं चांगलं शिजू दे नाही. ज्या काही गठ्ठा राहतील त्याने 8च मुड जातील ते खाते आपलं शिरा आहे ना एकदम तयार होई जायले. चला मग मंडळी ही वया दिवस चालू होई झाले. तुम्ही बी सकाळी बनवा किंवा 4 वाजता बना. सकाळना नाश्ता मिळसन खा किंवा संध्याकाळी नाश्ता मिळसन खा. पण जरूर बनावा कारण शरीरासाठी बी शिरा तेवढाच पौष्टिक आहे. नागलीन पापड आणि त्यांच्यासोबत शिरा तुम्ही एकदा खाई देखा आणि मग कमेंट केसन मला नक्की सांगा की तुम्हाला कसा लागणार असं. चला मग मंडळी तुम्ही पण लवकर बनवा आणि या रिलेटेड तुमले काही क्वेश्चन होतील तर तुम्ही कमेंट करून मला नक्की विचारा. मी तुम्हाला प्रत्येक प्रश्न उत्तर देसो. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.